हर्षू आत्ता ऑफिसून निघाली आहे घरी येण्यासाठी आणि मी सावीला म्हटलं की आपण खाली जाऊन थांबू आणि तिला सरप्राईज देऊ की म्हणजे ती आली का लगेच आपण बिल्डिंगच्या बाहेर निघू म्हणजे ती खुश होईल असं. आणि आम्हाला इडलीचं पीठ घेण्यासाठी जायचंच होतं. तर आता मी तुम्हाला दाखवतो, सावी तिथे थांबली आहे. तिला असं वाटतंय की हर्षू येईल तर नाही खाली पोहोचलो तर आपण वरून तरी मम्मा आवाज देऊ म्हणजे ती खुश होईल. आणि तिला बघा ना म्हणजे किती भारी ना एखादं कोणी आपलं असं हाय काय ना बच्चा किती भारी ना एखादं कोणी असं आपली वाट बघत असेल तर. काय हर्षूसाठी थांबली आहे. आम्ही बरंच पुढे चालत आलो पण आम्हाला अजून हर्षू दिसली नाहीये. आणि सावी मला म्हणते माझी हेकडी दुखून आली. आता हेकडी म्हणजे काय मला माहित नाही तर सावी सांगणार आहे हेकडी म्हणजे काय. मग तू कसं काय बोलली असं सांग आता सांग. तुला माहित नाही तू असं शब्द कसं काय वापरला कोणाचं बोलताना ऐकला. युट्यूबवर हिने ऐकलंय की माझी हेकडी दुखून आली म्हणून ही बोलते असं. हो आपल्याला पुढे जायचंय का म्हणजे ती तिकडे थांबली आहे. आम्ही सावीसाठी गाडी घ्यायला आलोय. ही गाडी लहान मुलांची आहे. प्लॅन हर्षूला सरप्राईज करण्याचा होता फ्रीज घेऊन. पण मग मी तिला म्हटलं की आम्ही खाली येतोय तू अशा अशा ठिकाणी थांब मग तिथून आपण पुढे जाऊ. कुठे चालली आहेस तू. तुमच्यासोबत. तू आमच्या सोबत नाही तू आमच्या पुढे. इकडे बघ गोंडी गोंडी सावी. आता आपण इकडे कुठे चाललोय. आपण जाऊया इकडे जायचं. हा चला. माझी कंपास भेटायला पाहिजे पण तिथे कंपास मिळतच नाही पण सगळे फिरून येऊ आपण. चालेल चला. अरे काय मला माझी कंपास पाहिजे आहे. आपण आता फ्रीज बघायला आलो. ठीक आहे मला माझी कंपास पाहिजे. काय करशील कंपास घेऊन. चार चार होत ऑलरेडी तुझ्याकडे. लोणचं टाकायला सामान ठेवेल ना. घेऊ की नाही ते अजून ठरलेलं नाही. आधीच्या शोरूममध्ये आम्ही बघितले आम्हाला खूप छोट्या साईजचा हवा आहे पण छोट्या साईजचा नव्हता मिळाला तिथे. तरी पण ते होल्डवर ठेवले. आता दुसरीकडे अजून आम्ही बघायला आलो आहे. बघूया इथे पाहिजे तसा मिळतो का. कसं वाटतंय काय. माझी कंपास कुठे. आपण फ्रीज बघायला आलोय. फ्रीजचं पार्सल घरी पोहोचलेलं आहे आणि आम्ही अजून बाहेरच आहे. हां खाण्यासाठी पार्सल घेतलेलं आहे. आता पोहोचतो. बघ ना त्यांच्याकडे दुसरे कुठले अजून. सावीला लॉकवाली कंपास हवी होती आणि ती त्यांच्याकडे नाही आहे. ते ज्या कंपास दाखवत होते ते ऑलरेडी तिच्याकडे आहेत असं तिचं म्हणणं होतं. मग घेतेस काय मला हेच कळत नव्हतं. तिचा मूड ऑफ झाला आणि ती म्हटली की जाऊ दे मम्मा तुम्हाला ऑनलाईनच ऑर्डर करून दे. कारण ऑनलाईन तिने बघून ठेवल्या होत्या आणि त्या तिला खूप आवडल्या होत्या. मग बाहेर निघालो आणि रक्षाबंधनसाठी भावांना पोस्टाने पाठवण्यासाठी राख्या घेतल्या. छोटा मुलगा बघा ना कसा बघतोय माझ्याकडे. विचारतोय घेते की नाही घेत असं. घरी फ्रीज आमचं दाराबाहेर वाट बघत होतो. आम्ही आल्यानंतर लॉक ओपन केलं. फ्रीज आत आला आणि जेव्हा फ्रीज सेटअप करणं चालू होतं तेव्हा आमच्या लक्षात आलं की खालचं जे ड्रॉवर आहे ते व्यवस्थित बसत नाहीये. तिथे त्यांनी ड्रॉवर खाली दाखवलं नव्हतं. ते बोलले ड्रॉवर आहे दुसरीकडे ठेवलंय. आता इथे आल्यानंतर फक्त ड्रॉवरचाच प्रॉब्लेम नाही झाला तर दरवाजा उघडायलाही प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम तिथेच माझ्या लक्षात आला होता. मी तेव्हाच त्यांना बोलले की दरवाजा फ्रीजचा नीट उघडत नाहीये. तर ते बोलले की नाही खाली थर्मोकॉल होता त्यामुळे दरवाजा उघडला नाही. अगदी नवीन पीस आहे. मी म्हटले ठीक आहे. घरी आल्यानंतर खालचं ड्रॉवर लागत नव्हतं. ते नीट सेट होत नव्हतं. हालत होतं पूर्ण. दरवाजा पूर्ण बेंड झालेला. तो उघड बंद करताना प्रॉब्लेम येत होता. मी त्यांना म्हटलं हा प्रॉब्लेम आहे. तर
ते पण बोलले, त्यांनी पण एक्सेप्ट केलं जे पोचवायला आले होते की बरोबर आहे, नशीब आमच्या समोर झालं, नाही तर मग कंपनीने एक्सेप्ट नसता केला. मग त्यांना सांगितलं, मग ते बोलले की तुम्हाला उद्या दुसरं मॉडेल मागवून देतो सकाळी, कारण खूप लेट झालं होतं रात्री. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की सेम कलर मिळत नाहीये, तर तुम्ही दुसरं मॉडेल बघा. आमचं असं झालं की आम्हाला ते आवडलं होतं म्हणून तर आम्ही ते ऑर्डर केलं ना. आता दुसरं आवडत नाहीये म्हटल्यानंतर मग तुमच्याकडे जर दुसरं अवेलेबल नाही आहे तर मग आम्हाला आमचे पैसे द्या. तर ते बोलले की नाही, पैसे तर लगेच नाही मिळणार, त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं मॉडेल घ्यावं लागेल आणि तुम्ही असंही दुसरीकडनं घेणारच आहे तर मग आमच्याकडनंच घ्या. आमचं असं झालं की आता आम्हाला घ्यायचंच नाही कारण आमचा मूड गेलेला आहे. तर मग ते बोलले की ठीक आहे, 2 दिवस लागतील पेमेंट तुमच्या अकाउंटला यायला. त्यांनी त्या प्रोसेस केल्या आणि मग आता 2 दिवसानंतर पेमेंट येईल. मला हे बघा काचेचं फायलर, हे फर्स्ट टाइम मी बघितलं. माझ्याकडे जे आहे ते स्टीलचं आहे आणि सॉरी मिरर दाखवते. मिररने ॲक्च्युली मला तुम्हाला हे किट दाखवायचं होतं, ज्यात सगळ्या गोष्टी आहेत. प्लकर आहे, नेल कटर आहे, सीझन आणि मॅनिक्युअरचं काचेचं फायलर. त्याची लिंक मिळाली तर मी अटॅच करेन डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही चेक करू शकतात. आणि हे माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केलेला हा मिरर, जो की आता लवकरच माझा होणार आहे, जो माझ्या बॅग मध्ये असतो कायम. सावीचा हेअरकट पण करायचा आहे, खूप छान हेअरकट करणार आहे आपण. डस्ट आणि मी 3 दिवस एक्स्ट्रा थांबते. 2 दिवसाची सुट्टी घेऊन आलेलो आम्ही, पण सावीचं असं म्हणणं आहे की 2 दिवस थांबलो, मग नाशिकला गेल्यानंतर परत सॅटर्डे संडे येणार, त्यापेक्षा मी सॅटर्डे संडे पण मी इथेच थांबते आणि मग निघते. माझे खालून केस ब्राऊन, सगळ्यांचीच ब्राऊन होतात बेटा, जसे हेअर वाढत जातात तसं चेंज होतो. आता आम्ही सावीचे हे पुढचे हेअर कट करतोय. पहिले मी जेव्हा आधी कट केलेले 2 महिने आधी, तेव्हा एवढे होते, म्हणजे एवढेच ठेवले होते, कारण सावीचा फोरहेड खूप मोठा आहे आणि इथे सगळे बेबी हेअर होते. ते जर आता कट नाही केले तर ते लाईफ टाइम तसेच राहतील. म्हणून मी विचार केला की त्याला चांगले छोटे छोटे करून टाकू, म्हणजे म्हणजे एकदा छोटे केले ना की मग त्याला प्रॉपर ग्रोथ येते. आता जास्त नाही करत आहे, आता नॉर्मलच करते. मी एलियन दिसतो. जे बेबी हेअर आहेत ते कट केलेच गेले पाहिजे. मला कंपास नाही घेऊन दिलेली आहे माझी. काल गेलो होतो आम्ही कंपास घ्यायला अजून स्पेशली, एक दुकान होतं पण ती तिथे मिळाली नाही. आणि अजून एक दुकान होतं तर तिथे जायला आम्हाला वेळ नव्हता, कारण फ्रीज ऑर्डर केलेलं तर घरी पोहोचले होते आणि आम्ही बाहेरच शॉपिंग करत होतो. सावी आधी जशी बघत होती तशीच बघ बेटा, वर खाली केस टाकले जातील. माझी मान दुखू माझी मग थोडंच राहिलं. नंतर मी तुझे कापून देईन, ठीक आहे? मला कापायची मला कापायचं. सरक आता वर बघ. मलाच खाली बसावं लागेल. रिअल बॉस. एवढे कमी होते किती? तेवढेच तर होते. मान नको हलवूस बेटा.